देवाची ध्यान देऊनी ऐका हो, थेंब थेंब वाचवा हो, थेंब थेंब साठवा हो, थेंब थेंब वाचवा हो, थेंब थेंब साठवा हो, वाणी पाणी। निसर्ग ही मानवाला मिळालेली एक देणगी। मानवाने शहरीकरणासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी या नैसर्गिक साधन संपत्तीचा बेसुमार आणि बेछूटपणे वापर केला। याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील जैविक परिस्थितीवर झाला। संपूर्ण जैविक चक्र बदललं गेलं। साधं एक चक्र आपण विसरून गेलो। वृक्ष आहे तर पाणी आहे, आणि पाणी आहे तर वृक्ष आहे। झाडी आहे तर माती आहे, आणि माती आहे तर पीक आहे। आज आपल्या पुढील मोठी समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या, वाढती भूक आणि उत्पादनाची कमतरता, पर्यायाने वाढणारी महागाई, टंचाई, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या। आगामी काळात या समस्या अधिक तीव्र स्वरूपात जाणवू नयेत, त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच आपण सर्वांना एकत्र येऊन पर्यावरण रक्षण, पर्यायाने जलव्यवस्थापन करणं आवश्यक आहे। उदंड व्हावे पाणी, धरू धारणा मनी, सकल करू यत्ने, करूया साठवणी। पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 71% भाग पाण्याने तर 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे। पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी 97% पाणी महासागरात खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात साठलेले आहे, आणि उर्वरित 3% पाण्यापैकी 2% पाणी ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रूपात आढळते। केवळ 1% पाणी नदी, तलाव आणि सरोवरांच्या रूपात भूपृष्ठावर आणि भूपृष्ठाखाली साठलेले आहे। यापैकी अर्धे पाणी बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने परत वातावरणात मिसळते, आणि उर्वरित अत्यल्प पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जातो। मानवाला उपयोगी असलेल्या पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे पाऊस। आपल्याकडे साधारणतः 4 महिन्यांचा पावसाळा असतो, त्यातील सरासरी 20 दिवसच पाऊस पडतो। यापैकी जोराचा पाऊस केवळ 16 तासच पडतो। पडलेल्या पावसाचे 70 ते 80% पाणी नदी नाल्याद्वारे सागरास मिळते। नद्या या भारताची सर्वात मोठी शक्ती असतानाही त्याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत आहे। पाण्याचे व्यवस्थापन नसल्याने आजही देशातील अनेक भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते। कृषीप्रधान भारतातील शेती व्यवसाय आजही सर्वतोपरी अनियमित आणि लहरी पावसावरच अवलंबून आहे। सध्या देशातील 40% आणि राज्यातील 17% क्षेत्र जलसिंचनाखाली आहे, तर साधारणतः 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात 15% क्षेत्र जलसिंचनाखाली आहे। पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक आणि सिंचन पद्धतीत सुधारणा केल्यास जलसिंचनाखालील हे क्षेत्र 25% पर्यंत वाढविता येईल। आता पाण्याची लढाई करू त्यावर चढाई, आता पाण्याची लढाई करू त्यावर चढाई, यारे यारे संगतीला, यारे यारे संगतीला, जाऊ जिंकून लढाई, जाऊ जिंकून लढाई। त्यासाठी जिद्द, परस्पर सहकार्य, चिकाटी, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक उत्पन्न मिळवता येईल। याकरिता पीक आणि सिंचन पद्धतीत सुधारणा करणे क्रमप्राप्त झाले आहे। पिकांना मोकाट पाणी देण्याऐवजी सरेवरंबा पद्धतीने पाणी दिल्यास 20 ते 30% पाण्याची बचत होते। तुषार सिंचनात 40 ते 50%, तर ठिबक सिंचन पद्धतीत 60 ते 70% पाण्याची बचत होते। मल्चिंग पद्धतीत 70 ते 80% आणि पॉलीहाऊस मधील सिंचन पद्धतीने 90% पर्यंत पाण्याची बचत होते। याप्रमाणेच आपणास पीक पद्धतीतही
बदल करणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, ऊसासारख्या बारमाही आणि सर्वाधिक पाणी आवश्यक असलेल्या पिकाऐवजी कमी कालावधी आणि कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या भाजीपाला आणि कडधान्यासारख्या पिकांची निवड करावी लागेल. या सर्वांचा मूळ गाभा म्हणजे पाणी. जर तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठीच होईल. थेंब एक अमृताचा, थेंब जीवनाचा, थेंब सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचा, थेंब एक पाण्याचा. पाण्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी शेततळी, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, डोंगर उतारावरील समतल बांध, वनराई बंधारे यांची उभारणी करावी लागेल. पावसाचे पाणी वेगाने निघून जाते म्हणून धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा, रांगते पाणी थांबते करा, थांबते पाणी जिरते करा. थेंब 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 आडवा, पाणी थेंब 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 साठवा, पाणी थेंब 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 जिरवा, पाणी थेंब 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 मुरवा. याकरिता सपाट वाफे, सरीवरंबा, समतल मशागत आणि आच्छादनाचा वापर यासारख्या मृदसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील. खेड्यापाड्यात, गावागावात, वाडी शिवार, शेत बांधात, चला चला रे पाणी अडवू, चला चला रे पाणी जिरवू, चला चला रे, चला चला रे. लोकशिक्षणाद्वारे जलव्यवस्थापनाची उपयोगिता पटवून देणे. आडविहिरी बारवतळे आपले सख्खे आणि सोयरे, गाळ काढून करू पानमाळे, सुख भेटील हे तर खरे. आपल्या परिसरातील आड, बारव, कालवे आणि गाव तलाव यासारख्या जलसंचय साधनांचे पुनर्जीवन करावे. स्वतःचे शेत हेच पाणलोट विकासाचे क्षेत्र मानून पावसाचे पाणी शेतातच जिरवावे आणि जल पुनर्भरण करावे. हवामानाला पूरक अधिकाधिक झाडे लावावीत, कारण झाडेच वारा रोखून पाऊस आणतील आणि जमिनीची धूप रोखतील. उठ माणसा तू आता, उठ माणसा तू आता, आळस तुझा तू झाड, आळस तुझा तू झाड. तुझ्याच साठी रे आता, तुझ्याच साठी रे आता, लाव एक तरी झाड, लाव एक तरी झाड. उठ माणसा तू आता. सर्वांनी दखल घेऊन सामूहिक स्तरावर पाण्याचे संवर्धन, संरक्षण आणि काटकसरीने वापर केल्यास पाणी खऱ्या अर्थाने अमृत बनेल, जीवन बनेल, जीवन बनेल. उठ माणसा तू आता, उठ माणसा तू आता, आळस तुझा तू झाड, आळस तुझा तू झाड.